मी जस्ट ब्रिजवर आलोय आणि काय कमाल विषय आहे हा गाईज. मी लिटरली आत्ता एका कुंडाच्या आतमध्ये बसून तुमच्यासोबत बोलतोय. हा राऊंड शेप आहे, हा राऊंड शेप आहे, इथे खाली राऊंड शेप आहे. माझ्या हाईट पेक्षा वर ही दगड आहेत. पाण्याने काय कमाल केली असेल आणि हा काय प्रकार आहे मला लक्षातच येत नाहीये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आज मी चाललेलो आहे एशियातील सगळ्यात मोठे पॉटहोल्स बघायला, जे पूर्ण नेचरने तयार केलेले आहेत. निगोज या गावात, पुण्यापासून साधारण 90 किलोमीटरवर हे गाव आहे. आणि इथे अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ज्या तुम्ही याच्या आधी कधीच पाहिल्या नसतील. मी ऑलरेडी अर्ध्या वाटेत आलेलो आहे. मी आज सकाळी 5 वाजता शार्प निघालो होतो घरातून. आत्ता वाजलेत 6:30 आणि तिथे पोचायला माझ्या घरापासून साधारण 2 तास लागतात. सो मी 5 वाजता निघालो आहे की अगदी चांगल्या लाईटमध्ये मला एक 7-7:30 वाजेपर्यंत मी तिथे पोहोचेन. आणि निगोज या गावामध्ये मी जिथे जातो आहे त्या पॉटहोल्सबद्दल बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देईन. सो तुम्हालाही जर कधी व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून तिथे व्यवस्थित व्हिजिट करता येईल. मित्रांनो, मी आत्ता इतक्या सुंदर जागे आहे. मी आत्ता निगोजकडे जात होतो, तर अजून तरी साधारण एक 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. अर्धा तास अजून लागेल मला तिथे पोचायला. तर इतकी सुंदर जागा मला दिसते इथे. खूप शांत आणि मस्त गाव आहे. तुम्हाला थोडंसं दाखवतो. आत्ताशी 7 वाजलेले आहेत, त्यामुळे मस्त सनलाईट आहे, छान थंड आहे. उन्हाळा असून सुद्धा, उन्हाळा कुठला पावसाळाच आहे, पण अजून व्यवस्थित आहे थंड. आणि आजूबाजूला इतकी शांतता आहे, इतकी शांतता आहे. माझ्या मागे इथे पक्ष्यांचे आवाज पण मला आत्ता ऐकू येतात. हा एक छान रोड जातो या गावातून आणि इथे समोर अजून सूर्योदय झालेला आहे. वेदर पण बघा, एकदम क्लीन वेदर आहे, त्यामुळे मला गाडी चालवायला पण मजा येते. एक छोटीशी रोड ट्रिप करूयात. तुम्ही फक्त रोड बघा किती मस्त आहे. मी ॲक्च्युली इतक्या वेळा म्हणतोय मला थांबायचं नाही आहे, बट हे लोकेशनच इतकं भारी आहे की मला प्रत्येक 5-5 मिनटाला थांबावं असंच वाटतंय. कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं दिसतंय मला. मगाशी मी तुम्हाला दाखवलं तिथे शेत वगैरे होतं छान, थोडासा शांत रोड होता. आता जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर इथे पूर्ण मोकळं रान आहे, कुठेच काही नाही आहे. म्हणजे लिटरली माझ्या आजूबाजूला आत्ता सध्या मी एकटाच आहे. मला एकही माणूस इथे दिसत नाही आहे. तुम्हालाही दिसत नसेल व्हिडिओमध्ये. लिटरली फक्त एखादी गाडी पास होत असेल तर तेवढा गाडीचा आवाज आहे आणि त्या गाडीवरची लोक, इतकंच आहे. आणि मी सध्या आहे सोने सांगवी या गावामध्ये. इथूनच, या गावातूनच निगोजकडे जायचा. मोरांचा आवाज येतोय, लिटरली मोरांचा आवाज येतोय. ॲक्च्युली माझ्याकडे आत्ता ती लिबर्टी आहे की इतक्या मोकळ्या रानात मी जाऊन तिथे बघू शकतो कुठनं आवाज येतोय, बट मी जाणार नाही आहे कारण माझ्यासाठी गाव नवीन आहे. सो रिस्क नको घ्यायला कुठल्याच गोष्टीची. येस, सो तो मी सांगत होतो की मी आत्ता आहे सोने सांगवी या गावामध्ये आणि या गावातूनच निगोजकडे जायचा रस्ता आहे. प्रचंड सुंदर रस्ता आहे. आत्तापर्यंत मी आलो आहे पुण्यापासून, माझ्या घरापासून मी सिंहगड रोडवरनं आलो आहे. आत्तापर्यंत प्रचंड सुंदर रस्ता मला मिळालेला आहे. गावातले रस्तेसुद्धा खूप भारी बांधलेले आहेत, कुठेही खड्डे बिड्डे आत्तापर्यंत काहीही लागलेलं नाही आहे मला. सो रोड तर एकदम उत्तम आहे. सो मी आता ज्या गावात चाललो आहे त्या गावाबद्दल थोडी तुम्हाला माहिती देतो. तर मी चाललो आहे निगोजला. ते गाव आहे अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यापासून फार तर 90 ते 100 किलोमीटर अंतरावरच आहे. फार लांब नाही आहे आणि खूप सुंदर गाव आहे आत्तापर्यंत तरी. म्हणजे मला जो काही रोड लागला आहे अतिशय सुंदर आहे. तर मग मी निगोजला का चाललो आहे, तर या निगोज या गावाची मेन ओळखच अशी आहे की इथे जे कुंड आहेत, जे पॉटहोल्स आहेत, हेच मेन इथलं अट्रॅक्शन आहे. आणि ते कुंड बघायला साधारण वर्षाला बरीच लोक, हजारो लोक येत असतील, जे इथे कुंड खास बघायला येतात. आता कुंड, पॉटहोल्स कसे तयार होतात, इथे कशा पद्धतीने तयार झालेत, हे मी पुढे जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करेनच जेव्हा मी त्या जागेवर पोहोचेन. हे काही साधारण 5-6 महिन्याचं किंवा 4-5 वर्षाचं काम नाही आहे. हे क्रिएट व्हायला हजारो वर्ष जातात. 500-1000 वर्षांची प्रक्रिया झाल्यानंतर पॉटहोल्स, नॅचरल पॉटहोल्स तयार होतात. सो लेट्स गो.
ते आता बघूयात. आणि आता लिटरली मी कुठेच थांबणार नाही आहे, खूप उशीर झालेला आहे मला ऑलरेडी आणि सन हार्श होतोय. मित्रांनो, फायनली मी पोचलेलो आहे श्री क्षेत्र मळगंगा देवस्थान निघोज इथे. ज्या कुंडाबद्दल मी तुम्हाला मगासपासून सांगत होतो ती कुंड देखील याच मंदिराच्या जवळ आहेत. तर आपण आता आलो आहे तर पहिले मंदिरात दर्शन घेऊयात देवीचं आणि त्याच्यानंतर त्या कुंडाच्या जागी जाऊयात जिथे हे खूप मोठे पॉटहोल्स तयार झालेले आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. पहिले तुम्हाला मी मंदिर दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे आणि अजूनही इथे कुणीही आलेलं नाही आहे. आत्ता वाजलेले साधारण 8. मी 8 वाजता इथे पोचलेलो आहे. अजूनही इथे कोणी नाही आहे. मंदिर ओपन आहे. सो आता जाऊयात, मंदिराचं दर्शन घेऊयात. मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग आपण जाऊयात पॉटहोल्सकडे. आत्ता इथे पोचलो. आत्ता माझं दर्शन वगैरे घेऊन झालं छान मंदिराचं. मी जसं पोचलो तशी लोक यायला इथे सुरुवात झालेली आहेत. आता मला वाटतं आत्तापासून सुरुवात होईल लोक यायची, कारण आत्ता एक मोठी फॅमिली आली आहे 10-15 जणांची. ती पण मस्त त्यांनी दर्शन घेतलं आणि आता फिरतायत इकडे तिकडे. मी आत्ता त्या ब्रिजवर आहे जिथून मला कुंड दिसत आहेत आणि हा काय प्रकार आहे मला लक्षातच येत नाही आहे. खूप भारी आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. जस्ट तुम्ही बघा. आणि अखेर आपण पोचलो निघोजच्या त्या प्रसिद्ध कुंडांजवळ. खरं सांगायचं तर फोटोमध्ये पाहिलं होतं तेव्हा एवढं काही वाटलं नव्हतं, पण समोर उभं राहिल्यावर त्याचा खरा आकार लक्षात येतो आणि तेव्हा एकच प्रश्न पडतो, हे एवढं सगळं नेमकं तयार झालं तरी कसं? आता मी या कुंडामध्ये बसूनच, या पॉटहोल्समध्ये बसूनच तुम्हाला या पॉटहोल्सबद्दल थोडी माहिती देतो. तर आता मुळात हे पॉटहोल्स तयार कसे झाले, तर मित्रांनो या पॉटहोल्सच्या मागेच या गावातली नदी म्हणजे कुकडी नदी आहे आणि या कुकडी नदीचा प्रभाव, कुकडी नदीचं जे पाणी असतं, बेसिकली उन्हाळा चालू आहे त्यामुळे आत्ता पाण्याचा सध्या काही नाही आहे, पण जशी जशी पावसाळ्यात नदी पूर्ण भरते आणि जेव्हा व्हायला लागते त्या नदीसोबत येणारं पाणी, त्या पाण्यात असलेले दगड, गोटे किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खडक असतात ते इथे येतात. ते जे दगड आहेत, गोटे आहेत, ते सगळे या दगडांवर आपटले जातात. पण मग आता हा प्रश्न होतो की आपटले जातात तर मग हे गोल कसं काय तयार झालं, ही जी कुंड आहेत ही गोल कशी झाली? तर या पाण्यात भोवरे तयार होतात. पाण्यातले भोवरे तुम्ही पाहिले असतील, प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेच असतील. तर पाण्यात जे भोवरे तयार होतात ते भोवरे गोल 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 हे जे दगड आहेत ही सगळी दगडं आपल्यासोबत गोल गोल फिरवतात आणि मग ते याच्यावर अटॅक करतात, ह्याला धडकतात, याच्यासोबत धडकले जातात आणि मग त्यातून गोल कुंड तयार झालेली आहेत आत्तापर्यंत. बट मग ही प्रोसेस थोड्या वेळची आहे का? नाही, ह्याला लागलेलीच वर्ष, हजारो वर्ष लागली असणार आहेत, कारण हे 5-10 वर्षाचं काम नाहीच आहे. किती वर्ष या नदीला तेवढंच व्हावं लागलं असेल, तेवढ्याच जोरदार प्रवाहाने व्हावं लागलं असेल की त्याच्यानी इथे दगडं धडकून 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 इथे गोलाकार कुंड तयार झाले असतील. विचार करा. म्हणजे थोडक्यात असंच आहे, जर कुकडी नदी नसती तर हे पॉटहोल सुद्धा कधीच तयार झाले नसते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नदीने फक्त स्वतःची वाट तयार नाही केली पाण्याला जायला, बट तिने अशी सही करून ठेवली की हा हे मी केलंय, मुळे मी जर नसते तर ही कुंड कधीच नसती आणि तुम्ही कधी बघायला देखील आला नसतात. दॅट्स इट. ही जागा आहे, हे कुंड आहेत. आता ह्याच्या आजूबाजूला अजून काय मी ते बघतो आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे 100%. तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आता मी इंटरनेटवरनं थोडीशी माहिती घेत होतो, त्याच्यात मला असं समजलं की ही जी दगडं आहेत किंवा निघोजमधली जी थोडीशी दगडं आहेत, जी जमीन आहे आणि त्यातली जी खडक आहेत, दगड आहेत, हे सगळे बेसॉल्टचे. आता बेसॉल्ट हे माझ्या अंदाजे ज्वालामुखीतून येतो बाहेर, त्यामुळे तो खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे इतकी हजारो लाखो वर्ष सुद्धा याच्यावरती प्रहार होऊन एवढं पाण्याचा प्रेशर असेल किंवा दगड गोट्यांचं प्रेशर असेल, एवढं धडकून वगैरे सुद्धा हे बेसॉल्ट असल्यामुळे एवढं स्ट्रॉंगली उभं आहे, असं मला इंटरनेटवरनं कळलं. मला नव्हतं माहिती. तुम्हाला म्हणत होतो की गोलाकार दगडं जी येतात ती सगळी अशा टाईपची आहेत. बघा, ही सगळी गोल दगड आहेत, म्हणजे जी नदीतून वाहत येत आहेत ती सुद्धा अशा पद्धतीचीच गोल दगड असणार आहेत किंवा हीच गोल दगड असणार आहेत जी या कुंडांमध्ये आता अडकून बसली, त्यांना बाहेर जाताच येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीची दगड, अशा पद्धतीची खडकं नदीतून येतात, पाण्यातून आणि जोर जोरात या ठिकाणी आपटतात, म्हणून ही कुंड तयार झाली. हे मंदिर आहे आणि या मंदिराचा हा परिसर आहे मोठा. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर जागा आहे, खूप शांत जागा आहे आणि बरीच लोक येत आहेत. आत्ताशी 9 वाजले त्यामुळे अजून इथे फार गर्दी नाही आहे. तर तुम्हाला फॅमिलीसोबत व्हिजिट वगैरे करायला पण मस्त जागा आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना, मित्रमैत्रिणी तुम्ही येऊ शकता.
आणि असं काय काय वेगवेगळं थोडं आहे जे आपल्या घराजवळ आहे, जे आपल्या नेचरमध्ये आपल्या नेचरनेच बनवलं आहे, ते बघू शकता. हीच ती कुकडी नदी, ज्या नदीचं पाणी ओव्हरफ्लो होतो पावसाळ्यामध्ये आणि ते डिरेक्टली जातं या मंदिराच्या पलीकडच्या कुंडांमध्ये. म्हणजे हे मंदिर मी आत्ता जिथे होतो, या मंदिरापाशी मी आत्ता होतो आणि याच्या मागेच कुंड आहेत. तर या नदीचं पाणी, कुकडी नदीचं पाणी ओव्हरफ्लो होतं पावसाळ्यामध्ये, देन हे जातं तिथे त्या कुंडांमध्ये आणि मग जी सगळी प्रक्रिया मी तुम्हाला दाखवली ती तिथे होते. तुम्ही फक्त इमॅजिन करा, हे नदीचं पात्र एवढं मोठं आहे आता आणि हे उन्हाळ्यातलं आहे. म्हणजे अजून पावसाळा सुरुवात झालेली नाही आहे पावसाळ्याला पाहिजे तशी, किंवा नाहीच झाली आहे. पुण्यामध्ये तर एक थेंब पण अजून पडलेलं नाही आहे, तरी हे आत्ता एवढं पाणी आहे इथे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, जेव्हा एक्स्ट्रीम पाऊस होतो किंवा एक्स्ट्रीम पावसाळा सुरू होईल, पीकवर पावसाळा जाईल, तेव्हा या पाण्यात किती वाढ होईल, हे पात्र किती वाढेल. म्हणजे हेच पाणी इथे ओव्हरफ्लो होईल, देन ते कुंडात जाईल आणि परत त्या प्रक्रियेला सुरुवात होईल. हीच प्रक्रिया गेले मागचे हजारो लाखो वर्ष चालू असेल. हीच प्रक्रिया आजही सुरू होईल, पुढच्या महिन्यातही सुरू होईल आणि हीच प्रक्रिया अजून पुढचे 10,000 वर्ष, लाख वर्ष चालू राहील, जोपर्यंत हे नेचर आहे. ह्याच्यातनं शिकायची गोष्ट एकच की तुम्ही नेचरला कधीच बीट करू शकणार नाही. नेचर तुम्हाला चुटकी वाजवायच्या आधीच गायब करू शकतो, ही नेचरमधली ताकद आहे. मला वाटतं या व्हिडिओचा एंड या कुकडी नदीवरच झाला पाहिजे ॲक्च्युली, कारण हेच बघायला मी आलो होतो, हीच कुंड बघायला मी आलो होतो आणि मला ती नदीही मिळाली, ते कुंडही मिळालं, ते मंदिरही मिळालं, जे सगळं मी बघायला आज आलो होतो. आणि सगळं जवळजवळ आहे, हार्डली 1-1 मिनिटाच्या अंतरावर तिन्ही गोष्टी आहेत. थँक्यू सो मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, ग्रुपसोबत, फॅमिलीसोबत ही ट्रिप प्लॅन करा. छोटी ट्रिप आहे, तुम्ही अगदी कमी वेळात घरी येऊ शकता. आता मी 5 वाजता निघालो होतो, माझं 9:30पर्यंत सगळं बघून सुद्धा झालं आहे. म्हणजे जे मला जेवढं बघायचं होतं तेवढंच सगळं. आता मी परत घरी जाईन, 12-1 वाजेपर्यंत घरी पोहोचेन, संपला विषय. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.